मॅडमची फेसबुकला ऍडव्हर्टाईज पाहिली होती आणि त्यांच्याकडे मी जॉईन झाली स्नेहा मॅडम ची ऍडव्हर्टाईज पाहून. तर मला प्रॅक्टिसमध्ये येण्याचं कारण की मला पहिल्यापासून काहीतरी करायचं होतं. म्हणजे जसं लग्नाच्या अगोदरपासूनच मला काहीतरी करायचं, मला शिकायचंय, मला काहीतरी करायचंय असं म्हणून म्हणजे माझ्या वडिलांनी पण मी वडिलांना पण म्हणत होते की मला काहीतरी करायचंय, पण वडिलांनी काही म्हणजे शिकवलं नाही पुढे. मी 10वी पास आहे फक्त. आणि त्याच्यानंतर लग्न वगैरे झालं. लग्नानंतर मला पण काहीतरी करायचं होतं, पण नंतर लग्नानंतर नाही झालं करून. मग ती इच्छाच राहून गेली माझी काहीतरी करायचं. नंतर मुलं झाले, मुलांचे लग्न झाले, सगळं झालं मॅडम. आणि मुलं आता सध्या वेल सेटेड आहेत, नाही का. एक डॉक्टर, एक इंजिनियर आहे. तरी पण मला इच्छा आहे की काहीतरी करायचंय मला, नाही का. इच्छाच ती राहिलेली माझी की मला काहीतरी करायचंय. आणि जेव्हा मला ही इच्छा जागृत झाली की नाही मला काहीतरी केलंच पाहिजे. आता एवढं डॉक्टर, इंजिनियर मुलं आहेत, घरचे म्हणतात तुला काय गरज आहे का करायची, नाही का. काही नको करू, घरीच बस, नाही का. तरी पण मी ठरवलं होतं की मला काहीतरी करायचंय, नाही का. मग रिसेलिंग केलं मी थोडे दिवस, 1-2 वर्ष, पण त्याच्यात काही यश मिळालं नाही. मग मी ते सोडलं आणि नंतर 1-2 वर्ष गेले. परत मला